आजादी बिना खडक बिना ढाल नाही, मी या गोष्टीला सहमत नाही. आपल्या सगळ्यांना माहिती आहे 1857 साली भारताचा सगळ्यात पहिला लढा सुरू झाला होता ब्रिटिश कंपनी विरुद्ध स्वातंत्र्यासाठी. ह्या लढ्यात नानासाहेब पेशवे एक प्रमुख सूत्रधार होते. दिल्लीचे बादशहा बहादूर शाह जफर हे खूप वयोवृद्ध झाले होते आणि तरीही त्यांच्या झेंड्याखाली युद्ध लढायचे असे नानासाहेबांनी सुचवले होते. आणि त्याचमुळे युद्धात पहिल्यांदा हिंदू आणि मुस्लिम एकत्र येऊन ब्रिटिश कंपनी विरुद्ध लढले. नानासाहेबांनी गुप्तपणे इतर राजांकडे आपले दूत पाठवून त्या सगळ्यांना ब्रिटिश कंपनी विरुद्ध युद्ध लढायला तयार केलं. एवढंच नाही तर गुप्तपणे कधी साधूच्या वेशात, कधी संन्याशाच्या वेशात, कधी फकीर अशा वेगवेगळ्या वेशात आपले दूत ब्रिटिश कंपनीच्या सैन्यात असलेल्या भारतीय लोकांपर्यंत पोहोचवून त्यांना सुद्धा लढण्याकरता प्रवृत्त केलं. कोणी कधी कुठे आणि कसा उठाव करावा हे सगळं नियोजन अगदी उत्तम झालं होतं आणि त्याची ब्रिटिश कंपनीला कानोकान खबर देखील नव्हती. युद्ध सुरू झालं आणि ब्रिटिश कंपनीचे धाबे दणाणले. भारतीयांनी ब्रिटिश कंपनीला अनेक ठिकाणी पळवून लावलं. हे युद्ध दिल्ली, कानपूर, ग्वालियर, झाशी, लखनौ अशा ठिकाणी लढल्या गेलं. पण दुर्दैवाने दक्षिण भारत, पंजाब आणि महाराष्ट्र अशा महत्त्वाच्या ठिकाणी या युद्धाला तोंड न फुटल्यामुळे ह्याचा फायदा ब्रिटिश कंपनीला मिळाला आणि आपण युद्ध हरलो. पण युद्ध करू शकतो हा आत्मविश्वास आपल्याला मिळाला. ह्याचा इतिहास पुढे सावरकरांनी जगासमोर मांडला आणि त्यातून हजारो क्रांतिकारक निर्माण झालेत. झाशीची राणी लक्ष्मीबाई, युद्धाचे मुख्य नायक तात्या टोपे आणि त्यांचे धाकटे बंधू रावसाहेब पेशवे यांनी पण युद्धात उत्तम कामगिरी बजावली. ह्या युद्धातून भारतीय लोकांना कोणता फायदा झाला? तर सगळ्यात पहिली गोष्ट की आपण युद्ध करू शकतो हा आत्मविश्वास आपल्याला मिळाला, हे बळ आपल्याला मिळालं. दुसरी गोष्ट म्हणजे ब्रिटिश कंपनीचं खूप मोठं नुकसान झालं. आणि तिसरी गोष्ट म्हणजे ब्रिटिश कंपनीला भारतीय लोकांची ताकद कळली आणि त्याचमुळे ब्रिटिश कंपनी जो सामान्य लोकांना त्रास देत होती, जो त्यांचा छळ करत होती, तो काही अंशी कमी झाला. आणि म्हणूनच माझा तो मुळीच विश्वास नाहीये की हमें आजादी बिना खड्ग और बिना ढाल के मिली हो. भारतात असे अनेक वीर होऊन गेलेत ज्यांच्या गोष्टी काय, ज्यांचं नाव सुद्धा आपण कधी ऐकलं नसेल. अशाच अनसंग हिरोजच्या गोष्टी घेऊन मी येते आहे आपल्या नवीन सिरीजमध्ये. भेटूया पुढच्या भागात.